माझं नाव सूर्यकांत बागल. मी गेली 50 वर्ष कामगार चळवळीत काम करतो आहे आणि आता महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभा ह्या संघटनेचा जनरल सेक्रेटरी आहे. आजची जी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती दोन गोष्टींसाठी. एक, WCLमध्ये कंत्राटावरती काम करणारे जे ड्रायव्हर आहेत, वाहन चालक आहेत, त्यांच्यावरती जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाविरुद्ध आम्ही WCLच्या अधिकाऱ्यांना भेटून देखील त्यांनी काही केलं नाही. कंत्राटदार दिवसेंदिवस अन्याय जास्तच करत आहेत. इतकंच नव्हे तर जेवढे कायदे आहेत, कामगार कायदे, त्याच्यामध्ये कंत्राटी कामगारांसाठी ज्या काही सुविधा आहेत त्या दिल्या जात नाहीत. त्यांना साप्ताहिक सुट्टी मिळत नाही आहे. त्यांना 21 दिवस वर्षाची भरपगार रजा मिळत नाही आहे. त्यांच्या PFच्या प्रायव्हेट फंडाच्या बाबत त्यांना माहिती दिली जात नाही आणि त्यांचा पगार कधी 7 तारखेच्या आत होत नाही आहे. त्याच्याहीपेक्षा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कंत्राटदार कायद्याप्रमाणे त्यांचा पगार याच्यामध्ये टाकतो अकाउंटला, पण सगळ्या कामगारांचे ATM कार्ड कंत्राटदारांनी आपल्याकडे ठेवलेले आहेत आणि तो त्यातून पैसे काढून घेतो. जर माझा पगार 18,000 असेल तर कंत्राटदार केवळ मला 10 किंवा 12,000 मिळतात आणि बाकीचे पैसे कंत्राटदार काढून घेतात. याच्यावरती आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आम्ही WCLला चेअरमनला त्यांच्या स्थायिक नोटीस पाठवलेली आहे. त्यात आम्ही एवढंच म्हटलेलं आहे की कायद्याप्रमाणे ज्या सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि आमचा पगार हा जो काही कंत्राटदार मध्येच काढून घेण्याचा प्रयत्न करतो ATMद्वारा ते बंद झालं पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर आम्ही 8 तारखेपासून, कारण 7 तारखेला 8 पगार नाही झाला तर 8 तारखेपासून हे कामगार संपावर जातील हे सांगण्यासाठी आणि पत्रकार बंधूंचं भगिनींचं सहकार्य, समजा उद्या संप झालाच तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभलं पाहिजे म्हणून आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्यावर आजच्या ह्याच्यामध्ये ॲक्सिस बँकेचे जे कंत्राटी कामगार आहेत त्याही प्रश्न आम्ही मांडलेला आहे. आता त्याची केस कदाचित ती कोर्टात जाण्याची शक्यता आहे, पण त्या सविस्तर आज मी बोलू शकणार नाही. पुढच्या वेळेला ज्यावेळेला काय होतं ते बघू आणि पुन्हा एकदा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ॲक्सिस बँकेच्या ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला भेटतो. 8 तारखेला बेमुदत संपच आम्ही करणार आहोत आणि तो संप केल्यानंतर जर का बेमुदत उपोषणा बसण्याचं ठरवलं आम्ही, तसं अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे. ठरवलं तर एक तर WCLच्या गेटसमोर किंवा संविधान चौकमध्ये बसू. त्याची माहिती आम्ही पत्र काढून देऊ.